आज गेले 18 वर्षापासून मी या पॅरेंटिंग जर्नीचा पार्ट आहे आणि ॲज अ काउन्सिलर म्हणून, ॲज अ ब्रेन एक्सपर्ट म्हणून जेव्हा काम करते ना, तेव्हा वारंवार एक गोष्ट मला अशी जाणवते जी पालकत्वामध्ये चुकते आणि ती आपण सुधारू शकतो. काय करायचं आहे याच्यासाठी? बघा, तुम्ही या नेहमी गोष्टीची काळजी घ्या, की तुम्ही काय बोलतायत आणि तेव्हा मुलं आसपास आहेत का? म्हणजे तुम्ही नेहमी-नेहमी नातेवाईकांबद्दलचे तुमचे प्रॉब्लेम, इंटरनली एकमेकांबद्दलचे प्रॉब्लेम, तुमच्या आयुष्यातलं नैराश्य किंवा बऱ्याचदा अशा गोष्टींनी मुलांच्या फक्त मागे लागणं जिथं त्यांची काही चुकीच नाही आहे. या सगळ्या ऑब्झर्वेशननी काय होतंय, मुलांचं सबकॉन्शियस माइंडचे पॅटर्न बनतायत. म्हणजे ह्या सबकॉन्शियस माइंडचे एकदा पॅटर्न बनले ना, की मग तुम्ही कितीही अफर्मेशन करा, कितीही त्याच्यानंतर काही चांगलं देण्याचा प्रयत्न करा, हे सबकॉन्शियसचे पॅटर्न ब्रेक करणं अवघड जातं. तेव्हा आपल्याला एखाद्या एक्सपर्टचीच मदत घ्यावी लागते आणि तेही डिपेंड करतंय, की मुलाचं एज किती आहे. आज माझ्याकडे असे 18 वर्षाचे, 25 वर्षाचे, 30 वर्षाचे मुलं आहेत, ज्यांचे काही असे चाइल्डहूड ट्रॉमाज आहेत, असे काही पॅटर्न आहेत, जे ब्रेक करणं आजच्या या वाढलेल्या वयामुळे खूप अवघड जातं. मग छोटीशी काळजी घेऊ शकतो ना. जर मुलगा सोबत आहे, तर टीव्हीवर कोणतं चॅनल पाहिलं पाहिजे? मुलगा बाजूला आहे, तर घरात वातावरण कसं असलं पाहिजे? बघा, घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणार. पण मुलगा आहे, मुलगी आहे म्हणून थांबू आणि थोड्या वेळाने बोलू. ही पण एक खूप सुंदर टेक्निक आहे, घराला घरपण देण्यासाठी. आज आपण बाहेरच्या चार चौघांबद्दल घरात काय बोलतोय? आज आपण नातेवाईकांबद्दलचे विचार आपल्या घरात कसे मांडतोय? आज नवरा-बायको म्हणून आपल्यातले नेहमी होणारे मतभेद आणि त्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो मुलांवर होतोय ना, त्याचा विचार करायला आम्ही कमी पडतोय. इट्स जस्ट माय हंबल रिक्वेस्ट. मुलांच्या सबकॉन्शियस माइंडची काळजी घ्या, नाहीतर अवघड जातं. हॅपी पॅरेंटिंग.